काही काळापूर्वी आपल्याकडे कोरोना आला आणि लाखो लोकांचा याच्यामध्ये जीव गेला होता, लाखो लोकांचे याच्यामध्ये बळी गेलेले होते. पण याच कोरोनाच्या नावाने काही लोकांनी आपल्याच घरातल्या लोकांना ठार केलेलं होतं, मारलेलं होतं आणि कोरोनाच्या नावाखाली ते सगळे खून जे आहेत ते पचवलेले होते. आता अशीच एक घटना जी आहे ती आपण बघणार आहोत. आता याच्यामध्ये एक हत्या होते आणि कोरोनाच्या नावाखाली ती पचून जाते. पण 2 वर्षानंतर मात्र या सगळ्या गोष्टीचा उलगडा होतो. आता ही जी घटना आहे ती घटना पुणे जिल्हा या ठिकाणचं जुन्नर, त्यानंतर मुंबई, खालापूर हा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये घडलेली आहे. आणि या घटनेमध्ये 3 महत्त्वाच्या व्यक्ती आहेत. आता त्यातली पहिली व्यक्ती आहे काकासाहेब उर्फ सावकार तात्याबा घुले. यांचं वय साधारण 50च्या आसपासचं आहे आणि हे पुणे जिल्हा या ठिकाणचा जुन्नर तालुका त्या ठिकाणचं निमदरी गाव जे आहे त्या भागामध्ये त्या परिसरामध्ये राहत आहेत. आता काकासाहेब जे आहेत त्यांच्याकडे काही जमीन आहे, पण त्या म्हणजे तो जो भाग आहे त्या भागामध्ये जमिनीला प्रचंड भाव आहे, प्रचंड मागणी आहे आणि जमीन जरी कमी असली तरी पण तिला सोन्याची किंमत आहे. तर अशा पद्धतीचे हे म्हणजे काकासाहेब आहेत आणि काकासाहेबांचं लग्न झालेलं आहे, पण त्यांना मूलबाळ झालेलं नव्हतं आणि पती पत्नीमध्ये कुठल्या तरी कारणावरून वाद झाला आणि त्यानंतर त्यांच्या पत्नी त्यांना सोडून गेल्या आणि नंतर काकासाहेब एकटे पडले. तर अशा पद्धतीनं ही काकासाहेबांची पार्श्वभूमी आहे. आता या घटनेमध्ये दुसरी व्यक्ती आहे, त्यांचं नाव आहे पल्लवी विठ्ठल चिलवंत. यांचं वय साधारण 40च्या आसपासचं आहे आणि या मुंबईमधलं कोपरखैरणे सेक्टर 5 हा जो भाग आहे त्या भागामध्ये राहत आहेत. आता यांचंसुद्धा लग्न झालेलं आहे. यांना एक मुलगा आहे, एक मुलगी आहे, पण यांचा पतीबरोबर ती वाद झाला आणि नंतर त्यांनी पतीला सोडलं आणि त्या वेगळ्या राहायला लागल्या आणि या हॉस्पिटलमध्ये किंवा एखाद्या वैयक्तिक ठिकाणी किंवा खाजगी ठिकाणी या पेशंट केअर म्हणून काम करतायत. आता या घटनेमधली तिसरी व्यक्ती आहे, त्यांचं नाव आहे गणेश देवराम दरेकर. यांचं वय साधारण 32च्या आसपासचं आहे आणि हे रिक्षा चालक आहेत. आता यांचंही लग्न झालेलं आहे, पत्नी आणि एक मुलगा आहे. अशा पद्धतीनं यांचा छोटासा परिवार आहे. पण कोरोनाच्या काळामध्ये यांनी त्यांच्या पत्नीला आणि मुलाला गावाकडे पाठवलेलं आहे आणि हे स्वतः मुंबईमध्ये राहून रिक्षा चालवतात आणि स्वतःच्या संसारासाठी कष्ट करतायत. तर अशा पद्धतीनं हे 3 लोक आहेत. या तिघांचंही लग्न झालेलं होतं, पण सध्या हे तिघंही एकटे राहत होते. आता विधीचं विधान बघा, हे 3 प्रकारचे वेगवेगळे लोक आहेत. हे लोक एकत्र येतात आणि स्वतःसह स्वतःच्या संसाराची कशा पद्धतीनं वाट लावतात. म्हणजे आपल्याकडे एक म्हणे बघा, खेळ कुणाला दैवाचा कळला. तारीख आहे 14 जुलै 2020. जुना पुणे मुंबई हायवे आहे, त्या हायवेवरती पुण्यावरून मुंबईला जाताना पनवेलचा टोल नाका आहे आणि त्याच्या पुढच्या बाजूला म्हणजे मुंबईच्या बाजूने रस्ता गेला त्याच्याच बाजूला झाडझुडपं आहेत आणि त्या ठिकाणी एक मृतदेह पडलेला होता. आता ही बातमी खालापूर पोलिसांना समजली, त्या ठिकाणी पोलीस पोहोचले, त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि अकस्मात मृत्यू अशा पद्धतीनं नोंद झाली, पंचनामा झाला, बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवली. पण प्रश्न हा होता की हा मृतदेह कोणाचा आहे, कारण काहीही म्हणजे त्या मृतदेहावरती कोणताही असा पुरावा नव्हता की जेणेकरून त्या मृतदेहाची ओळख पटेल. आता पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं तपासाला सुरुवात केलेली होती आणि सगळ्या पोलीस स्टेशनला या मृतदेहाबद्दलची माहिती पाठवलेली होती. त्याचबरोबर ती सोशल मीडियाचा उपयोग करून घेण्यात आला होता, माध्यमांमधून सुद्धा बातम्या आलेल्या होत्या, पण कोणताही क्लू पोलिसांना मिळाला नाही, ओळख पटली नाही आणि शेवटी हा जो बेवारस मृतदेह आहे तो बेवारस म्हणूनच राहिला आणि या मृत्यूची फाईल जी आहे ती बंद झाली किंवा धूळ खात पडलेली होती. आता काही दिवस गेले, काही महिने गेले आणि वर्ष गेली, तब्बल 2 वर्ष त्या मृतदेहाला नाव मिळालेलं नव्हतं. पण त्यानंतर मात्र ती ओळख पटलेली होती. हा मृतदेह होता काकासाहेब उर्फ सावकार घुले यांचा. त्यांची हत्या करण्यात आलेली होती आणि या हत्येमध्ये पल्लवी चिलवंत आणि गणेश दरेकर यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं. आता प्रश्न हा होता की काकासाहेब हे खालापूरच्या भागामध्ये का गेलेले होते, त्यांची हत्या का करण्यात आलेली होती, कशी करण्यात आलेली होती आणि या मंडळींनी त्यांची हत्या का केली, या तिघांचा संबंध काय आहे आणि कोरोना आणि हत्या यांचाही संबंध काय आहे. आता आपण जाऊया मुंबईला. आता ह्या सगळ्याचा संबंध काय ते बघण्यासाठी मुंबई या ठिकाणचं कोपरखैरणे.
आता हा जो भाग आहे त्या भागामध्ये राहणारी पल्लवी चिलवंत ही एकटीच राहते आहे आणि हॉस्पिटलमध्ये पेशंट केअरचं काम करते आहे. आणि याच भागामध्ये गणेश दरेकर हा सुद्धा राहतो आहे, त्याची बायको मुलं गावाला आहेत, हा सुद्धा एकटा आहे. आता पल्लवी एकटी, गणेश एकटा आणि एकट्याला दुसरा एकटा भेटला आणि ह्यांच्या दोघांची ओळख झाली आणि नंतर त्यांचा एकटेपणा दूर झाला आणि दोघंही एकत्र आलेले आहेत आणि एकमेकांच्या ज्या काही इच्छा आणि आकांक्षा होत्या त्या पूर्ण करायचा प्रयत्न या दोघांनी केलेला होता. आणि यांच्यामध्ये अत्यंत गाढ मैत्री निर्माण झाली आहे, जवळीक निर्माण झाली आहे, अनैतिक संबंध निर्माण झालेले आहेत आणि काही काळ हे संबंध चालू होते. आता या काळामध्ये गणेशच्या मनामध्ये एक प्लॅन आला की काकासाहेब उर्फ सावकार घुले यांना लुबाडायचं. आता सावकार जे आहेत किंवा काकासाहेब जे आहेत ते याचे पाहुणे होते, गणेशचे पाहुणे होते किंवा ते मामा लागत होते. आता माध्यमातून माहिती समोर आली की ते मामा होते. आता हे मामा सख्य होते का दूरच्या नात्यातले होते, पण असंच कोणतं तरी जवळचं नातं होतं. आता आपण इथून पुढे या नात्याला मामा असंच म्हणूया. तर हे जे मामा होते त्या मामांची गावाकडे जमीन होती. आता त्या जमिनीला सोन्याचा भाव होता आणि आता मामाची ही जमीन जी आहे ती मिळवायची, पण आपण कशी काय मिळवणार? किंवा यावेळेस मग असा एक कट शिजला की मामा जे आहेत ते एकटे आहेत, त्यांना जोडीदाराची गरज आहे आणि पल्लवी आणि त्यांची म्हणजे मामांची जवळीक घडवून आणायची. म्हणजे आपली जी प्रेयसी आहे त्या प्रेयसीची आणि मामाची जवळीक घडवून आणायची, त्या दोघांना लग्न करायला लावायचं आणि त्याच्यानंतर मामाला गंडवायचं आणि मामाची जमीन ही मामीच्या म्हणजेच पल्लवीच्या नावाने करायची. आणि त्याच्यानंतर आता पल्लवी ह्याची प्रेयसीच आहे त्यामुळे मग ती जमीन विकायची आणि त्याच्यातनं पैसे मिळवायचे. अशा पद्धतीचा प्लॅन सुरू झालेला होता आणि त्याची तयारी आता यानं सुरू केली होती. आता ही जी पल्लवी जी आहे ती चंचल स्वभावाची होती आणि त्यामुळे ह्या गोष्टीला ती तयार झालेली होती, कारण तिला पैसा मिळणार होता आणि पैसा मिळवण्यासाठी मग जर लग्न वगैरे करायला लागलं तरी काय हरकत नव्हती. आणि त्यामुळे मग ती तयार झाली आणि 2019मध्ये काहीतरी कामानिमित्त पल्लवी जी आहे ती पुण्यामध्ये आली आणि या सुमारास ती त्या काकासाहेबांना उर्फ मामांना भेटली आणि मग त्यांच्याबरोबर ती म्हणजे भेटीगाठी सुरू झाल्या आणि मग हिनं त्यांच्याबरोबर जवळीक साधण्याचा प्रयत्न केला, मैत्री निर्माण झालेली आहे आणि मग तिनं स्वतःची दुःखभरी दास्ता वगैरे जी आहे ती पण सांगितलेली आहे आणि हळूहळू मग यांच्यामध्ये संबंध तयार झालेले आहे आणि पुढं दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला आणि पूर्णपणे प्लॅनप्रमाणे या सगळं चाललेलं होतं. आता या वयामध्ये म्हणजे आता मामांचं वय साधारण 50च्या आसपासचं होतं, तर या वयात आपल्याला आधार मिळाला, एकमेकांची साथ होईल, एकमेकांना मदत होईल आणि त्यामुळे मग हे लग्न म्हणजे करायचं ठरलेलं होतं आणि मित्रांनी पण साथ दिलेली होती. एका मंदिरामध्ये हे लग्न लागलं आणि आता गणेशनं जो प्लॅन केला होता तो पूर्ण व्हायला लागलेला होता. म्हणजे आपल्याच प्रेमिकेला त्यानं मामाची बायको बनवलं आणि आता हे मामा मामी यांचा संसार सुरू झालेला होता आणि या दोघांनी नारायणगाव या ठिकाणी रूम घेतली आणि हे मामा मामी तिथं राहायला लागले. मामा आनंदित होते आणि मामीच्या मनामध्ये मात्र वेगळाच प्लॅन चाललेला होता. आता साधारणपणे 2-3 महिने ते मामा मामी जे आहेत ते तिकडं राहिले. आता पुढं काय झालं की हा जो भाचा आहे त्या भाच्यानं आणि ती मामी आहे त्या मामीनं त्या मामाचे कान फुंकायला सुरुवात केली की आपण इथं राहण्यापेक्षा आपण मुंबईला जाऊ, त्या ठिकाणी राहू, त्या ठिकाणी आपल्याला चांगले पैसे मिळतील, मलासुद्धा काम करता येईल वगैरे वगैरे. आता बघा नवीन लग्न झालं आहे, नवीन बायको सांगते आहे असं म्हटल्यानंतर कोणता नवरा ऐकणार नाही. आणि त्यामुळे मग आता हे जे मामा आहेत ते मामा मुंबईला जायला तयार झाले आणि नंतर मामा मामींनी कोपर खैरणे जे आहे त्या ठिकाणी रूम घेतली आणि हे पती पत्नी तिथं राहायला लागले. आता या ठिकाणी मामी ज्या आहेत त्या एका हॉस्पिटलमध्ये पेशंट केअरचं काम करायला लागलेल्या होत्या. आता याच्यामध्ये काही काळ गेला, काही दिवस गेले आणि त्याच्यानंतर मामा आणि ते मामी आणि भाचा या दोघांनी पुढचा प्लॅन केला. आता पहिला प्लॅन होता तो म्हणजे लग्न करायचा, लग्न झालं. त्यानंतर दुसरा प्लॅन होता ते म्हणजे मामाला मुंबईला आणायचं, ते झालं. आता तिसरा प्लॅन या मामी आणि भाच्यानं केलेला आहे आणि तो होता यांनी मामाला सांगायला सुरुवात केली की आपली गावाकडे जमीन आहे आणि ती आपण काही करत नाही आणि तिचा काही फायदा नाही आहे, त्यापेक्षा एकतर ती जमीन हिच्या नावाने करा किंवा ती जमीन विकून टाकूया आणि त्याचे पैसे येतील आणि त्याच्यातनं मुंबईमध्ये आपल्याला घर मिळेल वगैरे वगैरे असं त्या मामाला सांगायला सुरुवात केली. आता ह्या 2 प्रेमीजीवांनी मामाच्या डोक्यात भरवायला सुरुवात केली आणि त्यानंतर मग मामानं ती गावाकडची जमीन जी आहे ना ती जमीन विकायला
काढली आणि साधारणपणे आता जे माध्यमातून समोर आलं ते 40-45 लाखाचा आकडा आहे की 40-45 लाखामध्ये हा सौदा झालेला होता. आणि म्हणजे 40-45 किंवा काय, पण ते लाखो रुपयांची जमीन होती आणि लाखो रुपये ते मामाला मिळालेले होते. पण हा जो पैसा आहे, म्हणजे पैसा मिळाला, लाखो रुपये मिळाले, हा पैसा मामीच्या ताब्यामध्ये गेलेला होता. आणि आता बघा, पैसा मिळाला, त्यानंतर म्हणजे जमीन विकली गेली, पैसा मिळाला. मूळ प्लॅन कशासाठी केला होता? पैशासाठी केलेला होता. आणि त्यामुळे आता यांना पैसा मिळाल्यानंतर आता मामाची गरज संपली. म्हणजे बघा, याच्याबरोबर जवळीक साधणं, प्रेम करणं, इमोशनल करणं, लग्न करणं, मुंबईत आणणं, जमीन विकायला लावणं, पैसे मिळवणं आणि ज्यासाठी सगळी नौटंकी केली तो पूर्ण झाल्यानंतर आता पुढचा प्लॅन सुरू झालेला होता आणि तो म्हणजे मामाला संपवायचं. कारण आपण जे काही करतोय, म्हणजे आता ही मामी आणि तो भाचा या दोघांचे जे काही संबंध आहेत ते मामाला कळू नयेत आणि आपण जे काही आता मामाला फसवलं आहे ते सुद्धा त्याला कळू नये आणि इतर कोणालाही कळू नये, याच्यासाठी मग आता मामाच्या हत्येचा कट करायला सुरुवात झाली होती. आता या काळामध्ये मामा जे आहेत ते काही दिवसांसाठी जुन्नरला काहीतरी कामासाठी जाणार होते आणि आता यांनी ठरवलं की मामा जुन्नरला जाणार आहेत, ते जुन्नरवरून मुंबईला येत असताना वाटेमध्येच त्यांची हत्या करायची आणि त्यांना संपून टाकायचं. आणि हा प्लॅन या दोघांनी केलेला आणि त्या पद्धतीनं आता हे गोष्ट मामाला माहीत नाही आणि मामा जे आहेत ते गावाला जायला निघालेले होते. या काळामध्ये हे जी मामी आहे त्या मामीनं त्या मामाचे सगळे कागदपत्र, ओळखपत्र वगैरे काढून घेतलेले होते. आणि हा जो भाचा आहे त्या भाच्यानं मामाला बसमध्ये बसवलं आणि गावाला पाठवून दिलं. आता त्या मामाला सांगण्यात आलं की आम्ही तुम्हाला स्वतः न्यायला येतो आहे, माझी रिक्षा आहे, ते रिक्षा घेऊन मी तुम्हाला न्यायला येतो, हे मामाला सांगितलं होतं. आता मामाचं इकडलं काम झालं, त्याच्यानंतर मग म्हटले आता आम्ही तुम्हाला न्यायला येतो. आणि मामाला नेण्यासाठी मग नंतर भाचा आणि मामी हे दोघंही रिक्षामध्ये पुण्याला निघालेली आहेत. आणि निघत असताना या मंडळींनी बरोबर ती झोपेच्या गोळ्या घेतलेल्या होत्या. फुल प्लॅनिंग यांनी मारण्याचं केलेलं होतं. आता ही मामी आणि भाचा हे रिक्षामधून मुंबईवरून जुन्नरला निघाले आणि जुन्नरमध्ये पोहोचले आणि त्याच्यानंतर मामाचं काम झालेलं होतं, त्यामुळे मामाला रिक्षात बसवलं आणि पुन्हा हे तिघंजण मुंबईच्या दिशेनं यायला लागले. आता जुना मुंबई पुणे हायवे जो आहे त्या हायवेवरून हे मुंबईच्या दिशेने जात असताना वाटेमध्ये त्यांना एक ढाबा लागला. मग आता म्हणले आपण जेवण करून घेऊया आणि त्यासाठी मग त्या ढाब्यावरती उतरले. आता या ठिकाणी ह्यांनी काय केलं, ते ज्या झोपेच्या गोळ्या होत्या त्या गोळ्या मामाला खायला दिल्या आणि मामाला सांगितलं की हे जे आहे ना ते कोरोनाचं औषध आहे. आता त्या काळात कोरोनाचं प्रचंड गोंधळ निर्माण झालेला होता आणि सगळे घाबरलेले होते आणि त्यामुळे यांनी सांगितलं की हे कोरोनाचं औषध आहे आणि त्या ज्या गोळ्या आहेत त्या गोळ्या पाण्यामध्ये टाकल्या आणि त्या मामाला प्यायला दिलेल्या होत्या. आणि आता मामांना पण ते जात नव्हतं, पण तरी पण कोरोनाचं औषध आहे म्हणून त्यांनी ते घेतलं आणि त्याच्यानंतर मग जेवण वगैरे केलं आणि मामाला रिक्षामध्ये बसवलं. आता ह्यांची अपेक्षा अशी होती की आता जाता जाताच एवढ्या गोळ्या त्या मामाला चारलेल्या आहेत की मामाचा रिक्षामध्येच मृत्यू होऊन जाईल. आता त्यांची रिक्षा चालू झाली, पुढं पनवेलचा टोल नाका लागला. त्या नाक्याच्या पुढं गेल्यानंतर एक म्हणजे निर्मनुष्य ठिकाण लागलं किंवा एक झाडे झुडपाचं असं ठिकाण लागलं आणि मग या ठिकाणी यांनी बघितलं की मामा शुद्धीत आहे का, मामा गेले का. तर मामा जिवंत होते, त्यांचा श्वास चाललेला होता. आणि मग यांनी काय केलं, रिक्षा जी आहे ती बाजूला घेतली आणि मामाचा हातानं गळा आवळायला सुरुवात केली आणि त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. पण तरीही मामांचा काही जीव जात नव्हता आणि त्यावेळेस मग या मामीची जी ओढणी होती त्या ओढणीनं मामाचा गळा आवळला आणि त्यांची हत्या केली. आणि त्यांचा मृतदेह जो आहे तो त्या बाजूला झाडाझुडपामध्ये रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आला आणि नंतर हे प्रेमी जीव जे आहेत ते पुढं निघून गेले. आता मामाचा पैसा मिळाला, कोणाला काहीही कळलेलं नव्हतं आणि भविष्यामध्ये सुद्धा आपण जे केलेलं पाप आहे ते कोणाला कळू नये याच्यासाठी यांनी अजून एक प्लॅन केलेला होता. आता मामी ज्या हॉस्पिटलमध्ये काम करत होते त्या ठिकाणी डेथ सर्टिफिकेट आणि फॉर्म नंबर 2 हे जे कागदपत्र आहेत त्या कागदपत्राची मामीनं चोरी केली आणि हॉस्पिटलचा शिक्का वगैरे त्याच्यावरती मारून आणि डेथ सर्टिफिकेट वगैरे नकली तयार करण्यात आलं होतं हॉस्पिटलच्या नाव म्हणजे हॉस्पिटलच्या नावानं हे सगळं तयार केलं. आणि दुसऱ्या बाजूला भाचा जो आहे त्यानं महानगरपालिका जी आहे त्यांच्याकडून मृत्यूपत्र तयार करून घेतलेलं होतं किंवा नकली मृत्यूपत्र महानगरपालिकेच्या नावानं तयार केलेलं होतं. आणि आता मामा जे आहेत ते कोरोनाने आजारी पडलेले होते आणि कोरोनामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे अशा पद्धतीचे सर्टिफिकेट यांनी तयार केलेले होते. म्हणजे एका बाजूला कोरोनाच्या काळामुळे आणि लाखो लोक मरण पावलेली होती आणि त्यामुळे
कदाचित असं झालेलं असेल, त्याचा सगळ्यांचा त्यावर विश्वास बसत होता आणि सर्टिफिकेट म्हणजे महानगरपालिकेचं सर्टिफिकेट होतं, त्याचबरोबर ते एका दवाखान्याचं सर्टिफिकेट होतं, त्यामुळे यावरती सगळ्यांचा विश्वास बसत होता, सगळ्यांनी विश्वास ठेवलेला होता. मग हे प्रकरण उघड कसं काय झालं, तर माध्यमांमधून जी माहिती आलेली आहे त्याच्यामध्ये 2 वेगवेगळ्या पद्धतीने आली. आता दोन्ही पद्धती सांगतो. तर पहिली गोष्ट होती की ही जी मामी आहे त्या मामीनं त्या मामाला लुबाडलेलं होतं, हत्या केलेली होती, पण तरीही त्यांची जी काही उरलेली संपत्ती होती तिच्यावरती सुद्धा याची नजर होती आणि त्यामुळे ती उरलेली संपत्ती किंवा बाकीच्या गोष्टीसुद्धा आपल्याला मिळाल्या पाहिजेत, याच्यासाठी या मामीनं आणि भाच्यानं प्रयत्न सुरू केले आणि त्याच्यासाठी मग कोर्टामध्ये मृत्यूचे कागदपत्र वगैरे सादर करण्यात आले आणि याच्यामध्ये कागदपत्र नकली आहेत असं समोर आलं आणि मग याची पोलीस तपासणी झाली आणि त्याच्यामध्ये हे प्रकरण उघड झालं. तर ही पहिली गोष्ट समोर आली. आणि दुसरी गोष्ट की मयत मामा जे आहेत त्यांचे भाऊ, त्यांचं नाव आहे संपत घुले, हे सतत त्या भावाला फोन करत होते, त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते, पण संपर्क काय होत नव्हता. आता यावेळेस यांना समजलं की आपल्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे आणि त्यांनी ते डेथ सर्टिफिकेट वगैरे पण पाहिलेलं, पण या भावाच्या मनामध्ये शंका आली आणि म्हणून हे जे भाऊ आहेत त्यांनी कोपर खैरणी या ठिकाणचं जे कार्यालय आहे महानगरपालिकेचं त्यांच्याकडे चौकशी केली. आता यावेळेस काकासाहेब उर्फ सावकार घुले नावाची कोणतीही व्यक्ती त्या दिवशी मरण पावल्याची नोंद त्यांच्याकडे नव्हती. आता याचा अर्थ असा होता की ते जे मृत्यूपत्र होतं किंवा डेथ सर्टिफिकेट होतं ते नकली होतं. मग आता नकली सर्टिफिकेट ही मंडळी का दाखवत आहेत आणि यामुळे संपत घुले यांना शंका आली आणि त्यामुळे त्यांनी पोलिसांमध्ये फिर्याद दाखल केली आणि त्याच्यानंतर हे प्रकरण समोर आलेलं होतं. आता या सगळ्या प्रकरणामधून आपण धडा काय घ्यायचा? बघा, पैसे आले, पैसे गेले, पण पैसे मिळवण्यासाठी जे पाप करण्यात आलेलं होतं त्याची शिक्षा मात्र आता आयुष्यभर भोगावी लागणार आहे आणि त्यामुळे आपण धडा हा घ्यायचा आहे की पैशाचा जर आपल्याला चांगला उपभोग घ्यायचा असेल तर तो पैसा मिळवण्याचा मार्ग चांगला असला पाहिजे. दुसरी गोष्ट की मामा जे आहेत त्यांना ही मंडळी का फसवू शकली, तर मामांना दारूचं व्यसन होतं अशी माहिती समोर येते, त्याचबरोबर तिथे एकटे होते, त्यांना मजबुरी होती आणि त्यांच्याच मजबुरीचा, एकटेपणाचा यांनी फायदा घेतला, त्यांना आपल्या जाळ्यामध्ये ओढलं आणि त्यानंतर त्यांचा घात केला. आता यावरून आपण काय लक्षात घ्यायचं, तर आपण आपली मजबुरी कोणालाही कळून द्यायची नाही आहे, कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवायचा नाही आहे आणि डोळे उघडे ठेवून सर्वांवर विश्वास ठेवा. आणि लोक जे आहेत ना ते स्वतःच्या फायद्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात, अशा लोकांना आपण वेळीच ओळखलं पाहिजे. तिसरी गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे कोणी कितीही आपल्याला इमोशनल करण्याचा प्रयत्न केला तरीही कोणतीही गोष्ट इमोशनली करू नका, प्रॅक्टिकली विचार करा आणि त्या पद्धतीनं कृती करा. चौथी गोष्ट, कोणत्याही व्यक्तीची माहिती असल्याशिवाय, त्यांची पार्श्वभूमी माहिती असल्याशिवाय त्यांच्याशी कोणतेही संबंध ठेवू नका, संबंध जोडू नका. आता जी माहिती माध्यमातून पुढे आलेली होती ती फक्त मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता या घटनेचा तपास चाललेला आहे, कदाचित नवीन माहिती, वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते. आता जर समजा तुम्ही या भागातील असाल किंवा या घटनेबद्दलची तुम्हाला अधिक माहिती असेल किंवा माझ्या सांगण्यामध्ये काही त्रुटी असतील आणि तुमच्याकडे काय वेगळी माहिती असेल तर तीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8:30 वाजता एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.